प्रसाद मोबाईल चाळत बसला होता आणि त्याची बायको मधुरा बडबडत होती. सासूने आज सकाळी उठल्याबरोबर तिच्या हातात लाईटचे बिल ठेवून भरण्यास सांगितले होते. मधुरा म्हणत होती, ह्या घरात लग्न करून मी तर स्वतःवर संकट ओढावून घेतलं आहे. अजून लग्नाला वर्षही झाले नाही आणि सासूबाई आता घरात पाळणा हल्ला पाहिजे असा हट्ट धरून बसल्या आहेत. आपली सून उच्च शिक्षित आहे, नोकरी करते, दर महिन्याला तिचा चांगला पगार येतो, आपल्या मुलालाही संसारात हातभार लावते. मुलं काय होतीलच की, असं का बरं विचार करत नाहीत कोणास ठाऊक. इथं कोणालाच माझे काही कौतुक नाही. मधुराची बडबड चालूच होती. तेव्हा प्रसाद त्याच्या बायकोकडे रागाने पाहत म्हणाला, मधुरा, आई बोलते त्यात काय चुकीचे आहे? अगं लग्नानंतर लवकर मूल झाले तर चांगलेच आहे ना. नंतर वय होऊन गेल्यावर हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतील. एकतर आपलं लग्न उशिरा झालं आहे. तेवढ्यात मुलाच्या खोलीबाहेर कान लावून त्या दोघांचे बोलणे ऐकणाऱ्या सुमनताई खोलीचा दरवाजा ढकलून आत आल्या आणि म्हणाल्या, हे बघ सुनबाई, आम्हाला तुझ्या नोकरीचा पगाराचा रुबाब दाखवण्याची काही गरज नाही. तू तर 6 महिन्यातच तुझे रंग दाखवले आहेस. शेवटचं सांगते, ह्या घरात राहायचे असेल तर तुला ह्या घरच्या रीतिरिवाजानुसार वागावं लागेल. आणि आम्ही तुला कधी म्हणालो होतो ग तुझा पगार आम्हाला दे म्हणून? मधुरा मोठ्या आवाजात म्हणाली, मग सकाळी माझ्या हातात लाईटचे बिल आणून का दिले? दर महिन्याला पगार व्हायच्या आधीच खर्चाची यादी दिली जाते, त्याचं काय? सासू म्हणाली, हे बघ, तसे जर वाटत असेल तर नोकरी सोड. काही गरज नाही आम्हाला तुझ्या नोकरीची. ह्या आधी काय तूच हे घर चालवत होतीस का एवढं बोलून दाखवायला? आणि हो, आता ह्या घरात लवकरात लवकर पाळणा हल्ला पाहिजे, लक्षात असू दे. एक मूल होऊ दे आणि मग त्यानंतर करत बस लोकांची चाकरी. प्रसाद हा वाद आश्चर्याने पाहत होता. तो म्हणाला, आई तू असं कसं बोलू शकतेस? बाळ काय एका मिनिटात थोडीच होणार आहे. तेव्हा सुमनताई म्हणाल्या, हे बघ, आईला अक्कल शिकवू नकोस. मला सगळं माहिती आहे. समजावून सांगण्याची गरज नाही. जेवढं सांगितलं आहे तेवढं कर. असं बोलून सुमनताई तिथून निघून गेल्या. सासूबाई गेल्यानंतर मधुरा आपल्या नवऱ्याकडे रागाने पाहून म्हणाली, प्रसाद, आई जे बोलत आहेत ते सगळं मला मान्य आहे. पण आता आपण घरासाठी जे लोन घेतलं होतं त्याचं काय करायचं? ते तुझं तू बघून घे. बायकोचे असे बोलणे ऐकून प्रसादला धक्काच बसला, कारण त्यांनी लोन काढून 40 लाखाचा फ्लॅट घेतला होता आणि त्याचे हप्ते ते दोघे मिळून भरत होते. आणि अडचण अशी होती की घरात त्यांनी याबद्दल कोणालाच काही सांगितले नव्हते. आणि जर आता सांगितले तर घरात गोंधळ होणार हे मात्र नक्की होते. हा फ्लॅट दोघांनी लग्नाआधी घेतला होता, कारण त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता. आणि आईचा स्वभाव पाहता प्रसादला वाटायचं की त्याची आई कधीही त्याला बायकोसह घराबाहेर काढू शकते. लग्नावेळी त्याच्या आत्याने मध्यस्थी केली आणि अनेकदा समजावल्यानंतर सुमनताई लग्नासाठी तयार झाल्या होत्या. पण त्यांच्या मनातली नाराजी अजूनही गेली नव्हती. आणि हे सर्व याच कारणामुळे होत होते. असो, काही वेळाने मधुरा जेव्हा तयार होऊन ऑफिसला जायला खोलीतून बाहेर पडली तेव्हा तिच्या सासूबाई तिच्याकडे पाहून म्हणाल्या, सुनबाई, आज ऑफिसमध्ये राजीनामा देऊनच घरी ये, जेणेकरून पुढच्या गोष्टीचा विचार करता येईल. मी तुला मगाशीच सांगितलं आहे, इथे राहायचे असेल तर माझ्या इच्छेनुसार वागावं लागेल. आणि हे काय, हे असे कसे कपडे घातले आहेस तू? हे बघ, तू आता सासरी आहेस, तुझ्या माहेरी नाही. हे असे कपडे घालणे बंद कर. माझ्या घरात हे असले कपडे चालणार नाहीत. तेवढ्यात प्रसादची धाकटी बहीण साक्षी आपल्या खोलीतून तयार होऊन बाहेर आली. तिने स्कर्ट टॉप घातला होता. तिला पाहताच मधुरा आपल्या सासूबाईंना रागात म्हणाली, तुम्हाला माझी जीन्स घातलेली दिसते, पण तुमच्या मुलीचे हे अर्धवट उघडे पाय दिसत नाहीत. या घरात सुनेसोबत असाच अन्याय होतो का? आता मात्र सुमनताईंच्या रागाचा पारा चढला. त्या म्हणाल्या, सून ही सून असते आणि मुलगी मुलगी असते. माझ्या मुलीशी तुझी तुलना करण्याची गरज नाही. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी तुला अशा कपड्यात पाहिले तर ते काय म्हणतील? तेव्हा मधुरा रागाने म्हणाली, आई, मग तुम्ही तुमच्या मुलीलाच विचारा की ऑफिसमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे असतात, कारण तुम्हाला तिचंच बोलणं जास्त चांगलं समजतं. सुनेच्या बोलण्याने सासूबाई चांगल्याच चिडल्या. त्या रागाने बडबडत राहिल्या, पण मधुरा स्कूटीवर बसून ऑफिसला निघून गेली. संध्याकाळी जेव्हा ती ऑफिसमधून घरी आली तेव्हा सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, मी तुला सांगितलं होतं ऑफिसमध्ये राजीनामा दे म्हणून, त्याचं काय झालं? दिलास की नाही राजीनामा? मधुराने लगेच रागात उत्तर दिले, आई, मी अजून घरात पाऊल ठेवले नाही आणि झाले लगेच तुमचे प्रश्न सुरू.
हेच प्रश्न तुम्ही तुमच्या मुलीला का विचारत नाही की कॉलेज किंवा नोकरी तर करत नाहीस, मग एवढं नटून थटून कुठे जातेस? हे ऐकून सुमनताई उठल्या आणि त्यांनी मधुराच्या कानाखाली भडकावली. सासू असेही वागू शकते याची मधुराला अजिबात अपेक्षा नव्हती. तिने आपल्या सासूकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, आई तुम्ही असं करायला नको होतं. तुम्हाला माहिती आहे या बदल्यात मी काय करू शकते? सुमनताईंनी मधुराचा हात पिरगळला आणि म्हणाल्या, मग आता काय मला जेलमध्ये पाठवणार आहेस का? अगं एकतर माझ्या मुलाशी लग्न करून जबरदस्तीने माझ्या घरात घुसलीस आणि वरून आम्हाला फुकटचा रुबाब दाखवत आहेस. मधुरा वेदनेने विव्हळत होती. तेवढ्यात प्रसाद ऑफिसमधून घरी आला. त्याला आलेले पाहून मधुरा मोठ्या आवाजात म्हणाली, प्रसाद तुझी आई माझ्याशी कशी वागत आहे बघ. प्रसाद धावत तिथे आला आणि त्याने बायकोचा हात सोडवला. इतक्यात खोलीत असलेली साक्षी बाहेर आली आणि म्हणाली, दादा वहिनीचं हे रोजचंच झालं आहे. जेव्हा पाहावं तेव्हा ती आईला उलट उत्तर देत असते. अरे तुमचे लव्ह मॅरेज झाले म्हणून काय ही आईच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटणार आहे का? काही संस्कार वगैरे शिकली आहे की नाही तुझी बायको? मधुरा साक्षीकडे रागाने पाहू लागली. ती म्हणाली, संस्कार तर मीही पाहते आहे तुझे, जेव्हा तू टेरेसवर जाऊन एकटीच फोनवर बोलत असतेस. हे ऐकून साक्षीचा चेहरा पांढरा फटक पडला आणि सुमनताई तिला विचारू लागल्या, हे मी काय ऐकत आहे साक्षी? ह्या बाईसमोर आमची मान खाली घालायची आहे का तुला? साक्षी मोठ्या आवाजात म्हणाली, आई मला तर वाटते ही आपल्या घरात फूट पाडायलाच आली आहे. तुला दिसत नाही का ही वहिनी तुझी एकही गोष्ट ऐकत नाही, सारखी तुझ्याशी भांडत असते आणि आता ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. आई ही जे काही बोलतीये ते खोटं आहे. सुमनताईंचा आपल्या सुनेपेक्षा मुलीवर जास्त विश्वास होता. म्हणूनच त्यांनी मधुराला वाईट साईड बोलणं सुरू केलं. तेव्हा प्रसाद मधुराचा हात धरून आतल्या खोलीत घेऊन गेला. मागून सुमनताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, आता या महाराणीला घेऊन आत बसू नकोस. तिला सांग की रात्रीचा स्वयंपाक बनवायचा आहे. नोकरी करते म्हणजे आमच्यावर काही उपकार करत नाही. प्रत्येक सुनेला घरातलं काम करावंच लागतं. ही काही राजकुमारी नाही. प्रसाद आत जाऊन मधुराला समजावत होता. अगं मधुरा तू आईच्या तोंडाला का लागतेस? तुला माहिती आहे ना आई रागात काहीही बोलते. आता आईचं वय झालं आहे त्यामुळे तिच्या जिभेवरही ताबा राहत नाही. पण मधुरा तू तर समजूतदार आहेस ना. तुला माहिती आहे लव्ह मॅरेजमध्ये किती तडजोड करावी लागते. घरच्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं तेव्हा कुठे ते आपल्याला आपलं मानतात. तू त्यांच्या मनात प्रेम निर्माण करायचा प्रयत्न का करत नाहीस? मधुरा रागाने म्हणाली, प्रसाद मला नाटकी वागायला आवडत नाही. तू तर असं बोलत आहे जणू काही ह्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं आहे. लग्नाला फक्त 6 महिने झाले आहेत आणि ह्या 6 महिन्यात माझा एकही दिवस चांगला गेलेला नाही. आईंनी प्रत्येकासमोर माझा अपमान केला आहे. पण तूही कधी तुझ्या आईला थांबवलं नाहीस की माझ्याकडून बोलला नाहीस आणि आता म्हणतोयस की मी त्यांच्या मनात प्रेम निर्माण करू? मधुराचा चेहरा रागाने लाल झाला होता. प्रसाद तिचे बोलणे ऐकून गप्प बसला कारण ती बरोबरच बोलत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा लवकर उठली आणि घरातली सगळी कामे करून ऑफिसला निघून गेली. तेव्हा हे पाहून सुमनताई मनात म्हणाल्या, ही सगळी कामे करून नोकरी करते म्हणजे हिला असं वाटतंय की मी हिला नोकरी करू देईन? अजिबात नाही. आता तर हिला मूल जन्माला घालावेच लागेल. संध्याकाळच्या वेळी सुमनताईंकडे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या निर्मलाताई आल्या. तिला पाहून सुमनताई म्हणाल्या, अगं निर्मला आज इकडे वाट चुकली कशी? निर्मलाताई म्हणाल्या, सुमन हल्ली मला घरकामातून उसंत मिळत नाही कारण माझ्या सुनेला 8वा महिना चालू आहे ना आणि तिला मध्येच काहीही त्रास सुरू होतो. त्यामुळे तिला एकटीला सोडून येता येत नाही. हे ऐकून सुमनताईंनी नाक मुरडले आणि म्हणाल्या, आमची बया अशी आनंदाची बातमी कधी देणार आहे कोण जाणे? निर्मलाताई म्हणाल्या, सुमन बाळ लग्नानंतर लवकर झालं तरच बरं असतं कारण नंतर वय वाढले की खूप त्रास सहन करावा लागतो आणि हल्ली डॉक्टरसुद्धा खूप खर्च करायला लावतात. म्हणूनच मी माझ्या सुनेला अगोदरच सांगितलं होतं आणि तिनेही माझे ऐकून लग्नाच्या 4 महिन्यानंतर लगेच आनंदाची बातमी दिली. निर्मलाताईंचे बोलणे ऐकून सुमनताईंची आगपाखड झाली. संध्याकाळी जेव्हा मधुरा ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिच्या हातात बऱ्याच शॉपिंगच्या बॅगा होत्या. तिने त्या सासूसमोर सोफ्यावर ठेवल्या आणि साक्षीला हाक मारू लागली. फोनवर गेम खेळत साक्षी बाहेर आली आणि म्हणाली, आज आमच्या वहिनीला माझी आठवण कशी झाली? कारण तुमच्या आयुष्यात दादाशिवाय दुसरं कोणीच नाही. मधुराला तिचं बोलणं बाणासारखं लागलं, पण तिने नणंदेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून लगेच एक शॉपिंग बॅग उघडली आणि साक्षीला एक सुंदर अशी पर्स देत म्हणाली, साक्षीताई ही पर्स मी तुमच्यासाठी आणली आहे. आवडली नाही तर सांगा, दुसरी आणून देईन.
हे पाहून सासू आणि नणंद दोघीही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. साक्षी पर्स पाहून आनंदाने म्हणाली, वहिनी, ही पर्स तर खूपच सुंदर आहे आणि ब्रँडेड सुद्धा आहे. वहिनी, तू माझ्यासाठी एवढी महागडी पर्स घेतलीस? मला खूपच आवडली. सुमनताईंनी साक्षीला डोळ्याने इशारा केला आणि म्हणाली, साक्षी, गुपचूप ही पर्स तिला परत कर. हे सगळं लालच दिलं जात आहे. मला सगळं समजतं. मधुरा आपल्या सासूकडे पाहत राहिली. सुमनताई लगेच म्हणाल्या, आपल्या कॉलनीतील काहींच्या सुना हिच्यानंतर लग्न करून आल्या आहेत, पण आज त्या गरोदर आहेत आणि ही एक आहे जिला मूल जन्माला घालायला नको वाटतं. माझं बोलणं तुला समजतं की नाही? मधुराला या गोष्टीचा त्रास झाला की तिची सासू एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलत होती. तेव्हा मधुराने बॅगमधून एक साडी काढली आणि सासूबाईंना देत म्हणाली, आई, ही साडी मी तुमच्यासाठी आणली आहे. तुम्हाला आवडली तर ठीक, नाहीतर मग मी वर आणखी पैसे देते. तुम्ही ही साडी बदलून तुमच्या पसंतीने दुसरी साडी घेऊन या. ती पुढे म्हणाली, खरं तर आज बाबांचा वाढदिवस होता म्हणून मी विचार केला की सर्वांसाठी काहीतरी घेऊन जावं. मधुराचे बोलणे ऐकताच सुमनताईंचे डोळे मोठे झाले. खरं तर त्या आज आपल्या नवऱ्याचा वाढदिवस आहे हे विसरून गेल्या होत्या, जे या जगात नव्हते. मधुरा सासूला म्हणाली, आई, मी जेवण बाहेरून ऑर्डर केले आहे. आपण मंदिरात बाबांच्या नावाने गरजू लोकांना अन्नदान करूया. साक्षी आणि सुमनताई तिच्याकडे पाहू लागल्या. दोघींनाही समजत नव्हते की आता पुढे काय बोलावे. साक्षी कपडे बदलण्यासाठी खोलीत गेली तेव्हा तिच्या मागोमाग सुमनताईही गेल्या. त्यांनी हळूच ती साडी उचलून पाहिली आणि म्हणाल्या, ही साडी तर खूपच चांगली आणि भारीतली दिसत आहे. तेव्हा साक्षी लगेच म्हणाली, आई, वहिनीने ही साडी मॉलमधून आणली आहे आणि महागडी पण आहे आणि तुला ती भेट म्हणून मिळत आहे, तर का नको म्हणतेस? तू तुझ्या अटींचं गाणं गात राहा, पण भेटवस्तू तर ठेवून घे ना. खोलीत येणाऱ्या मधुराने साक्षीचे बोलणे ऐकले आणि ती आश्चर्यचकित झाली की हे लोक किती लालची आहेत. पण इतक्या लवकर सासूबाईंच्या डोक्यातून बाळाचा विचार जाणार नाही हे तिला ठाऊक होतं. सुमनताई आणि साक्षी तयार होऊन बाहेर आल्या. ऑर्डर केलेले जेवण देखील आले आणि ते सर्वजण मंदिरात अन्नदान करायला गेले. मंदिरात सुमनताईंच्या ओळखीचे लोकही भेटले. तेव्हा सुमनताई त्यांना सांगू लागल्या, आम्ही विचार केला, आज प्रसादच्या बाबांचा वाढदिवस आहे तर गरिबांना अन्नदान करूया. सून ऑफिसला जाते म्हणून आम्ही जेवण बाहेरूनच मागवलं. मधुरा रागाला गेली कारण तिच्या सासूने एकदाही तिचे नाव घेतले नाही. खरं तर या लोकांना बाबांचा वाढदिवस होता हेही लक्षात नव्हते. इकडे प्रसादला नवीन फ्लॅटची चावी मिळाली होती, पण त्याची घरात सांगण्याची हिंमत होत नव्हती. मधुरा खोलीत आली आणि प्रसादला म्हणाली की प्रसाद, मी आईंचे असे वागणे सहन करू शकत नाही. चल, आपण आपल्या फ्लॅटमध्ये राहायला जाऊ. पण प्रसादची आईला सांगण्याची हिंमतच होत नव्हती. सुमनताई त्या दिवसानंतर मधुराच्या मागेच लागून राहिल्या की तू नोकरी का सोडत नाहीस. त्यांनी मधुराला घरात श्वास घेणे देखील मुश्किल करून ठेवले आणि त्या घरातील शांतता भंग करत होत्या. एके दिवशी रविवारी जेवण करत असताना सुमनताई म्हणाल्या, आज तुझा हा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे. उद्या तुला ऑफिसमध्ये राजीनामा द्यावाच लागेल, नाही तर माहेरी जाण्याची तयारी ठेव. मधुरा सगळ्यांसमोर प्रसादला म्हणाली की मी यांच्यासाठी काहीही केलं तरी हे लोक सुधारणार नाहीत. मी विचार केला नव्हता की तुझ्या आईची विचारसरणी अशी असेल. सुमनताईंना मधुराचे बोलणे सहन झाले नाही. त्या पुढे काही बोलणारच होत्या तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. त्यांनी पाहिला आणि म्हणाल्या, अरे प्रसाद, तुझ्या काकांचा फोन आहे, उचलून बघ बरं काय म्हणतोय. प्रसादने फोन उचलला तेव्हा पलीकडून त्याचे काका बोलले, प्रसाद, मी उद्या तिकडे घरी येतोय. तुझ्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. ठीक आहे काका, असे बोलून त्याने फोन ठेवला. प्रसादने आईला सांगितले तेव्हा त्या म्हणाल्या की एवढ्या वर्षांनी इकडे यायची काय गरज आहे. अरे, जेव्हा भाऊ जिवंत होता तेव्हा तर काही करायला आला नाही आणि आता काय येतोय तुझा हा रमेश काका. मधुरालाही समजत नव्हते की ह्या घरात नक्की काय चाललंय. दुसऱ्या दिवशी रमेश काका सकाळी 10 वाजताच आले आणि थोड्या वेळ बोलल्यानंतर म्हणाले, प्रसाद, माझ्या मुलीचे लग्न ठरले आहे आणि मला पैशांची खूप गरज आहे. सुमनताई म्हणाल्या, वा, म्हणजे पैशांची गरज पडली म्हणून आमची आठवण आली का? काका म्हणाले, मी तुमच्याकडे पैसे मागायला आलेलो नाही. या घरात माझाही हिस्सा आहे. त्यामुळे एकतर मला माझा हिस्सा द्या किंवा मग हे घर विकून अर्धे पैसे मला द्या. हे ऐकून प्रसादला धक्का बसला. सुमनताई लगेच रागाने म्हणाल्या की आता मुलीचे लग्न आहे म्हणून तुम्ही इथे आला आहात, पण जेव्हा तुमचे दादा आजारी होते तेव्हा तुम्ही त्यांच्या आजारपणात उपचारासाठी एक पैसा तरी दिला का?
प्रसादचे काका म्हणाले, वहिनी, मी मागच्या गोष्टी उकरून काढायला आलो नाही. मला माझा हिस्सा हवा आहे, बाकी काही नाही. काकांनी प्रसादवर पैशांसाठी दबाव टाकला होता. तसं त्यांचं बोलणं देखील खरंच होतं, कारण प्रसाद ज्या घरात राहत होता ते घर त्याच्या आजोबांचे होते आणि मुलगा म्हणून रमेश काकांना त्या घराचा हिस्सा देणे योग्यच होते. शेती करण्यासाठी ते गावी गेले आणि तिकडेच स्थायिक झाले, त्यामुळे भावाच्या हयातीत वाटणी होऊ शकली नाही. आणि खरं तर सुमनताईंनी आपल्या जावेला इतका त्रास दिला होता की ती बिचारी पुन्हा कधी त्या घरात परत आलीच नाही. पण आता मुलीचे लग्न होते आणि पैशांची व्यवस्था करायची होती. मधुराने काकांना फोनवर त्यांच्या बायकोसोबत बोलताना ऐकलं होतं आणि तिला त्यांची मजबुरी समजली होती. त्यामुळे मधुरा रमेश काकांची साथ देत म्हणाली, आई, काका बरोबरच बोलत आहेत. या घरावर जेवढा बाबांचा अधिकार आहे तेवढाच काकांचाही आहे. मग त्यांना त्यांचा हिस्सा देऊन टाकला पाहिजे. त्यांनाही खर्चाची चिंता आहे, कारण काकांच्या मुलीचे लग्न आहे. म्हणूनच आपण हे घर विकून टाकूया. हे ऐकून सुमनताईंना प्रचंड राग आला. त्या म्हणाल्या, अगं, तू माझी सून असून आमच्या शत्रूची हातमिळवणी करत आहेस. मला तर वाटतं तुझी आणि ह्या माझ्या दिराची काही मिलीभगत तर नाही ना? तू याचा विचार केला आहेस का? हे घर जर विकलं तर आपण कुठं जायचं? अगं, तू तर तुझ्या माहेरी जाऊन बसशील, पण आम्ही कुठे जायचं? मधुराला सासूचे बोलणे ऐकून खूप राग आला, कारण त्या काकांची मजबुरी समजून घेण्याऐवजी त्यांच्याशी बेईमानी करायला तयार होत्या. मधुराने प्रसादकडे पाहिले आणि इशारा केला की फ्लॅटबद्दल आईंना सांगून टाकूया. पण प्रसाद तर आईला खूप घाबरत होता, म्हणून त्याने मधुराला गप्प राहायला सांगितले. आणि खरंच जर ही गोष्ट सांगितली तर नवा तमाशा उभा राहील, हे नक्की. मधुरा आपल्या सासूला म्हणाली, आई, जर राहायला अडचण आहे तर ह्या घराला गहाण ठेवूया आणि काकांचे पैसे काकांना देऊन टाकूया. तेव्हा सासू रागाने भडकली आणि म्हणाली, अगं सुनबाई, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? ह्या घराची डागडुजी माझ्या नवऱ्याने केली आहे, त्यामुळे ही माझ्या नवऱ्याच्या मेहनतीची कमाई आहे आणि तू कशाला त्यात आग लावायला निघाली आहेस? अगं, आपण तर घर घाण ठेवले तर पैसे आपल्यालाच फेडावे लागतील. हा काय, पैसे घेऊन पसार होईल आणि परत इकडे फिरकणार देखील नाहीत. मग त्याचे पैसे काय तुझा बाप देणार आहे का? सासूबाईंनी असे बोलून सरळ तिच्या वडिलांचा अपमान केला, पण तरीही तिने सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तिला काकांवर दया आली, त्यामुळे ती लगेच तिच्या खोलीत गेली आणि स्वतःच्या दागिन्यांचा डबा घेऊन आली आणि म्हणाली, काका, मला दोन तोंडी बोलता येत नाही. मी सगळ्यांसमोर सांगते, तुम्ही हे दागिने गहाण ठेवून तुमचं काम करा. नंतर मी पैशांची व्यवस्था करून माझे दागिने सोडवून आणेन. मधुराचे बोलणे ऐकून रमेश काकांचे डोळे पाण्याने भरले, कारण त्यांनी आज पहिल्यांदाच तिला पाहिलं होतं आणि तरीसुद्धा ती त्यांना स्वतःचे दागिने देऊन मदत करायला तयार झाली होती. प्रसाद कौतुकाने मधुराकडे पाहत होता, पण सासूच्या रागाचा पारा खूप चढला. त्यांनी आपल्या दिरासमोरच मधुराच्या कानशिलात भडकावली आणि म्हणाल्या, तू तर ह्या घराची सून आहेस आणि बाजू मात्र ह्या माणसाची घेत आहेस. तुला माहिती नाही की ह्याच्या बायकोने मला किती त्रास दिला आहे. अगं, तुझे सासरे आजारी असताना अंथरुणावर पडून होते तेव्हा हे लोक एकदाही त्यांना भेटायला आले नाहीत आणि अशा स्वार्थी माणसांना तू मदत करतेस. आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या परवानगीशिवाय यांना दागिने देण्याची? आता मात्र रमेश काकांना खूप राग आला. ते लगेचच सुमनताईंना मोठ्या आवाजात म्हणाले, वहिनी, थोडी तरी लाज बाळगा. खोटं बोलण्याची ही एक सीमा असते. वहिनी, माझ्या बायकोने तर तुमच्यासाठी काय काय केले नाही, पण तुम्हीच तिला शिळे अन्न खायला देत होतात. माझी कमाई कमी होती म्हणून तुम्ही तिला तुमच्या जुन्या साड्या देत होतात आणि एके दिवशी तर एका क्षुल्लक कारणावरून तुम्ही आम्हाला धक्के देऊन घराबाहेर काढले. त्यावेळेस दादाने देखील तुमची साथ दिली. सख्खा भाऊ असताना त्याच्या डोळ्यात देखत तुम्ही आम्हाला बायको लेकरांसह घराबाहेर काढले, पण तो शब्दाने देखील बोलला नाही. मग तरीही आम्ही इकडे यायचं. आणि सुनबाई, दादा आजारी असल्याचे आम्हाला अजिबात ठाऊक नव्हते. नाहीतर सगळं विसरून मी माझ्या भावाला भेटायला नक्की आलो असतो. आणि वहिनी, माझ्या बायकोच्या मनात एवढा द्वेष तर तुम्हीच भरला आहे, म्हणूनच तिला तुमचा चेहराही पाहण्याची इच्छा होत नाही. प्रसाद आजपर्यंत त्याच्या आईकडून काकांबद्दल तऱ्हेच्या गोष्टी ऐकत आला होता आणि काकांनी कधी तोंडही उघडलं नव्हतं. तेच काका आज उघडपणे सगळं बोलत होते. त्यांच्या डोळ्यातून निघणारे अश्रू सांगत होते की ते खोटं बोलत नाहीत. प्रसादने लगेच निर्णय घेतला. तो म्हणाला, आता हे घर विकले जाईल आणि काकांचा हक्क काकांना दिला जाईल. सुमनताई रागाने वेड्यासारख्या काहीही बडबडू लागल्या आणि प्रसादशी भांडू लागल्या. साक्षीही आपल्या भावाच्या मागे लागली. सुमनताई प्रसादला म्हणाल्या, घर विकण्याचा निर्णय कसा घेतलास? अरे, आजपर्यंत तू काय केलं आहेस? प्रेमविवाह करून ही बाई आमच्या डोक्यावर आणून बसवली आहेस
आणि आता आपल्या बापाच्या मेहनतीची कमाई या माणसावर उधळायला निघाला आहेस? प्रसाद रागाने आपल्या आईला स्पष्ट शब्दात म्हणाला, आई, जे काकांच्या हक्काचे आहे ते त्यांच्याकडून हिसकावून घेऊ नकोस. आणि ज्या सुनेला तू रोज रोज ऐकवत राहतेस, आज तिने सिद्ध केले की तिचे मन किती स्वच्छ आहे. नाहीतर ती काकांच्या मदतीसाठी तयार झाली नसती. अगं आई, काकांच्या डोळ्यातले पाणी पाहून देखील तुझ्या मनाला पाझर फुटला नाही. तू तर त्यांची वहिनी आहेस आणि मधुरा तर काकांना आज पहिल्यांदा भेटली आहे. पण तिने स्वतःचे दागिने काढून काकांना दिले. मधुराने एका दिवसात योग्य आणि अयोग्याची ओळख करून दिली. पण तू आजपर्यंत मधुराला ओळखू शकली नाहीस आणि आता मला वाटतं की तू तिला कधीच ओळखू शकणार नाहीस. मी हे घर विकतोय, अर्धा हिस्सा तुम्हाला मिळेल. तुम्ही त्याचं जे हवं ते करा. मी तर मधुरासोबत आमच्या नवीन फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे. नवऱ्याने अचानक या गोष्टीचा खुलासा केल्यामुळे मधुरा चकित झाली. तिने विचारही केला नव्हता की फ्लॅटची गोष्ट अशा प्रकारे उघड होईल. पण आता मुलगा आणि सून वेगळे राहणार असल्याचे ऐकून सुमनताईंच्या पायाखालची जणू जमीन सरकली. प्रसाद रमेश काकांना म्हणाला की काका, तुम्ही निश्चिंत होऊन गावी जा. मी लवकरच या घरासाठी ग्राहक शोधतो आणि अर्धे पैसे तुम्हाला पोहोच करतो. तुम्ही फक्त लग्नाची तयारी करा. रमेश काका आनंदाने तिथून निघून गेले. पण आता सुमनताईंना मी आणि माझ्या लेकीने कुठे राहायचे हा खूप मोठा प्रश्न पडला होता. आता त्या प्रसादला देखील काही बोलू शकत नव्हत्या. पण प्रसाद त्यांना रोज विचारायचा की आई, तू भाड्याचे घर शोधले की नाही? कारण घर विकल्यानंतर आम्ही तर फ्लॅटवर जाऊन राहू. सुमनताईंना समजत नव्हते की आता काय करावं. शेवटी घर विकण्याचा दिवस आला. प्रसादने पैसे घेतले होते आणि आता घर खाली करायचे होते. घराकडे पाहून सुमनताई रडू लागल्या. तेव्हा प्रसाद म्हणाला की आई, तुम्हाला पैसे तर मिळत आहेत ना, आणि जेवढे काकांना पैसे मिळाले आहेत तेवढे तुलाही मिळाले आहेत. दुसऱ्याच्या हिस्स्यावर हक्क गाजवण्यापेक्षा हे चांगलं आहे. प्रसाद आणि मधुराने आपले सामान पॅक केले, पण अजूनही सुमनताई आपलं कोणतंही ठिकाण शोधू शकल्या नव्हत्या. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी घर खाली करण्याची वेळ आली तेव्हा त्या रडू लागल्या आणि साक्षी ही आईला मिठी मारून रडू लागली. आता आमचं कोणीच राहिलं नाही. तेव्हा मधुरा प्रसादला म्हणाली, प्रसाद, मी काही निर्दयी नाही. या दोघींनी मला खूप त्रास दिला, पण काहीही झाले तरी त्या तुझ्या आई आणि साक्षी तुझी बहीण आहे. त्यामुळे त्या दोघींना एकटे सोडता येणार नाही. शेवटी मधुराने जाऊन आपल्या सासूला सांगितले, आई, तुम्ही आमच्यासोबत चला आणि प्रसाद तयार होऊ देत किंवा न होऊ दे हा माझा निर्णय आहे. मधुराचे हे बोलणे ऐकून तर सुमनताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या हात जोडून मधुराला म्हणाल्या, सुनबाई, मी तुला किती वाईट साईट बोलले, ह्या घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली, पण आज तूच आम्हाला राहायला जागा देत आहेस. माझा मुलगा तर फक्त उभा राहून पाहतोय. तेव्हा प्रसाद म्हणाला, आई, तुझ्या माहितीसाठी सांगतो, मधुरा सून आहे म्हणून तू तिला इतका त्रास देत होतीस, पण तीच त्या फ्लॅटचे अर्धे हप्ते देत आहे. तू कधीच तिची कदर केली नाही. हे ऐकून सुमनताईंनी शरमेने मान खाली घातली आणि मधुरासमोर हात जोडून रडू लागल्या. साक्षीही रडत रडत वहिनीच्या गळ्यात पडली आणि माफी मागू लागली. मधुराने हसून सगळ्यांना माफ केले आणि म्हणाली, सासूबाई, नातवासाठी माझ्यावर दबाव टाकू नका प्लीज. आम्ही तुम्हाला 2 वर्षांनी आनंदाची बातमी नक्कीच देऊ. 2 वर्ष म्हणतीये कारण मला घराचे हप्ते भरायचे आहेत. त्यासाठी नोकरी करावीच लागेल. हे ऐकून सुमनताईंना आपल्या बोलण्याची लाज वाटू लागली आणि त्या म्हणाल्या, नाही बाळा, आता तुम्ही दोघे स्वतंत्रपणे जगा. मी तुमच्या संसारात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. त्यानंतर सगळे मिळून नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेले. जुने घर विकून मिळालेले पैसे प्रसादने सुमनताईंच्या खात्यात टाकले, जेणेकरून ते त्यांच्या म्हातारपणी उपयोगी पडतील. तर मित्रांनो, मधुराने आपल्या सासूला आणि नणंदेला माफ करून योग्य केले की अयोग्य, नक्की सांगा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.